महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आणि शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या 20 प्रमुख शैक्षणिक कामं काय आहेत? आणि विशेष म्हणजे अशा परिस्थितीत वरिष्ठांकडून अतिरिक्त कामे केली नाहीत तर नोटीसी दिल्या जातात. अशा धमक्या सतत भेटत असतात. विशेष म्हणजे ह्या धमक्या ऑफिशियल परिपत्रक काढून दिल्या जातात. सततच्या अशा परिस्थितीत जगताना शिक्षकांवर यांचा परिणाम होणार नाही हे नवलच. नमस्कार मित्रांनो, शिक्षकांना कामच काय असतं? शिक्षक फुकटचा पगार घेतात आणि भल्या मोठ्या पगार घेऊन शिक्षणाच्या नावानं बोंबाबोंब असते. शिक्षकांवर होणाऱ्या अशा अनेक कमेंट्स तुम्ही सोशल मीडियावरती पाहिला असाल. तुमच्या काही लोकांच्या मनामध्ये असा विचारही असेल, पण कधीही कोणी शिक्षक नेमके काय करतो हे जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत, त्याच्या जिम्मेदाऱ्या काय आहेत याकडे कधीही कोणी लक्ष दिलं नाही. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की नेमकं शिक्षकांचं काम काय आहे, त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कोणती कामे लावली जातात व त्याचा परिणाम काय होतो. माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आणि शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या 20 प्रमुख शैक्षणिक कामं काय आहेत हे पाहूयात. वार्षिक आणि दैनंदिन टाचन म्हणजे लेसन प्लॅनिंग, प्रत्येक विषयाची वार्षिक नियोजन करणे आणि रोजच्या वर्गासाठी दैनिक टाचणी करणे म्हणजे लेसन प्लॅन करणे हे शिक्षकाचे मुख्य काम आहे. प्रत्यक्ष वर्ग अध्यापन, ज्याला आपण क्लासरूममध्ये टीचिंग असं म्हणतो, वर्गात विद्यार्थ्यांना नियमितपणे अभ्यासक्रम शिकवणे आणि विविध संकल्पना सोप्या करून त्यांना सांगणे. ग्रहपाठ आणि वर्गपाठ तपासणी म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेला ग्रहपाठ आणि वर्गपाठ नियमितपणे तपासून चुका दुरुस्त करणे. हे जवळपास आपल्यातल्या सर्वांना माहीत आहे की किती छड्या पडत गेल्या यासाठी, बरोबर. त्यानंतर सातत्यपूर्व सर्वकष मूल्यमापन, यामध्ये विद्यार्थ्यांचे वर्षभर नियमित निरीक्षण करायचे, त्यांच्या चाचण्या घ्यायच्या आणि तोंडी परीक्षेद्वारे सतत मूल्यमापन करून द्यायचे. प्रगती पुस्तक व निकाल तयार करणे, यामध्ये त्यांनी संकलित आणि आकारिक मूल्यमापनाची नोंदणी करणे व प्रगती पुस्तक, ज्याला आपण रिपोर्ट कार्ड म्हणतो, हे तयार करून पूर्णपणे व्यवस्थितपणे निकाल जाहीर करणे. उपचारात्मक अध्यापन म्हणजे रिमेडियल टीचिंग, यामध्ये अभ्यासात मागे असणाऱ्या किंवा अप्रगत विद्यार्थ्यांना, जे ढ असतात वगैरे असं आपण म्हणतो, त्यांना जादा वेळ देऊन त्यांची विशेष वर्ग घेणे. प्रगत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, ज्यामध्ये हुशार आणि प्रगत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उदाहरणार्थ स्कॉलरशिप, नवोदय, NTSC किंवा प्रगत प्रकल्पांसाठी मार्गदर्शन करणे. वाचन लेखन कौशल्य विकास, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत वाचन, लेखन आणि अंकगणित, ज्याला FLN कौशल्य, हे दृढ करण्यासाठी विशेष उपक्रम लावले जातात. हे उपक्रम सुद्धा शिक्षकांच्या मार्फतच राबवले जाणं महत्त्वाचं असतं. सहशालेय उपक्रमाचे आयोजन म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन यासारख्या सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धा आयोजित करणे. क्रीडा व शारीरिक शिक्षण, विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी PT सारखे तास घेणे, मैदानी खेळ खेळवणे आणि क्रीडा स्पर्धांचे नियोजन करणे. शैक्षणिक साहित्याची निर्मिती TLM, पाठ सोपा करण्यासाठी तक्ते, मॉडेल्स, चित्रे किंवा डिजिटल साधनांचा टीचिंग लर्निंग मटेरियल बनवून त्याचा वापर करणे व विद्यार्थ्यांना कन्सेप्ट किंवा गोष्टी अगदी छान पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणे. डिजिटल लर्निंग व दीक्षा ॲप वापर, वर्गात दीक्षा ॲप, QR कोड आणि ऑडिओ व्हिडिओ माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणे. प्रयोगशाळा व ग्रंथपाल हाताळणे, विज्ञान विषयाचे प्रयोग प्रयोगशाळेत करून दाखवणे आणि विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून देणे. विद्यार्थी समुपदेशन, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक किंवा मानसिक अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे. शिस्त आणि संस्कार वर्ग, राष्ट्रगीत, परिपाठातील सुविचार आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणी करणे. किशोरवयीन मुलींचे मार्गदर्शन करणे, त्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, शाळा स्तरावरील सुरक्षा समित्या, या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे. शिक्षक प्रशिक्षण आणि कार्यशाळा, शासनाने आयोजित केलेल्या निष्ठा किंवा इतर शैक्षणिक प्रशिक्षणामध्ये इन सर्व्हिस ट्रेनिंग यामध्ये भाग घेऊन स्वतःचे ज्ञान अद्ययावत करणे. पालक शिक्षण संघ PTA सभा, विद्यार्थ्यांच्या पालक शिक्षण संघ सभा, याला PT असंही म्हणतो, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा करण्यासाठी पालकांशी नियमित संपर्क ठेवणे आणि PTA बैठका घेणे.
शैक्षणिक नवोपक्रम, ॲक्शन रिसर्च, अध्यापनात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी स्वतः प्रयोग करणे आणि शैक्षणिक कृती कार्यक्रम म्हणजेच ॲक्शन रिसर्च प्लॅन राबवणे, सातत्यपूर्व उपस्थिती ट्रॅकिंग, विद्यार्थी शाळेत नियमित येतील याची खात्री करणे आणि गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांचे समुपदेशन करणे. या कामांचा मुख्य उद्देश हाच आहे की शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ हा कागदी घोड्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शैक्षणिक प्रगतीसाठी वापरला जावा. शैक्षणिक कामकाजाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला NEP असे म्हणतो, किंवा पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, ज्याला FLN, ज्याला निपुण भारत असं म्हणतो, असे अनेक अतिरिक्त शिक्षण पद्धती शिक्षकांवर लादली जाते. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो किंवा काही विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळणी करावी लागते. पण अशी उपक्रमे बळजबरी लादल्यामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना तणावातून जावं लागतं. या व्यतिरिक्त अशैक्षणिक कामे, जशी की महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, म्हणजे तुमच्या त्या आवडत्या GR नुसार शिक्षकांवर असणाऱ्या अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. मुख्य अध्यापन आणि मूल्यमापना व्यतिरिक्त शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या 20 प्रमुख अशैक्षणिक व प्रशासकीय कामाची यादी खालीलप्रमाणे आहे. निवडणूक कर्तव्य, पोलिंग ऑफिसर, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावरील प्रक्रिया पार पाडणे. BLO, बूथ लेवल ऑफिसर, मतदार याद्यांची पडताळणी करणे, नवीन नावे नोंदवणे आणि मतदार ओळखपत्र वाटप करणे. राष्ट्रीय जनगणना, केंद्र सरकारसाठी घरोघरी जाऊन देशाच्या अधिकृत जनगणनेची माहिती गोळा करणे. आपत्ती व्यवस्थापन मदत, पूर, भूकंप किंवा महामारीच्या काळात आपत्कालीन सहायता, निवारा व्यवस्थापन किंवा सर्वेक्षणात भाग घेणे. त्यानंतर सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, विविध राज्य आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी समाजातील घटकांची माहिती गोळा करणे. डिजिटल डेटा एंट्री पोर्टल व्यवस्थापन, यामध्ये सरळ पोर्टल अपडेट, विद्यार्थ्यांचे वैयक्तिक प्रोफाईल, शैक्षणिक प्रगती आणि निकाल डिजिटल पद्धतीने अपलोड आणि अद्ययावत करणे. UDIS, डेटा एंट्री, शाळेच्या पायाभूत सुविधा, शिक्षकांची माहिती आणि विद्यार्थ्यांची सांख्यिकी माहिती दरवर्षी भरणे. आधार कार्ड लिंक करणे, दुबार नोंदणी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड गोळा करून ते शासकीय डेटाबेसशी जोडणे. बँक खाते जोडणे, थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांचा बँक खात्याची माहिती गोळा करून ती पोर्टलवर भरणे. शासकीय योजना व वस्तू वाटप व्यवस्थापन, शालेय पोषण आहार, मध्यान्ह भोजन, मिड डे मील ज्याला आपण असं म्हणतो, धान्याचा रोजचा साठा, अन्नाचा दर्जा तपासणे आणि दररोजच्या वापराची नोंदवही अद्ययावत ठेवणे. मोफत पाठ्यपुस्तक वितरण, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शासनाकडून पुस्तके मिळवणे, त्यांचा साठा सांभाळणे आणि विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवणे. एकही पुस्तक पोहोचलं नाही किंवा अतिरिक्त पुस्तक आलं असेल तर ते व्यवस्थित डेटा अपडेट करून परत करण्याची जिम्मेदारी शिक्षकांवरच असते. गणवेश खरेदी, शासनाने दिलेल्या निधीतून आलेले गणवेश हे विद्यार्थ्यांना वाटप करणे व त्याची नोंद ठेवणे. शिष्यवृत्ती अर्ज व्यवस्थापन, विविध जाती, अल्पसंख्याक आणि गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे आणि त्या कागदपत्राची तपासणी करणे व ते अपडेट करणे. शालेय आरोग्य आणि लसीकरण मोहीम, नियमित आरोग्य तपासणी करणे, जंतनाशक गोळ्यांचे वाटप करणे आणि राष्ट्रीय लसीकरण मोहिमेद्वारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करणे. आता इथे यांना असिस्टंटचं सुद्धा काम करावं लागतं. शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, स्थानिक परिसरातील शाळा सोडलेल्या म्हणजे ड्रॉपआउट्स किंवा स्थलांतरित कामगारांच्या मुलांचा शोध घेण्यासाठी प्रत्यक्ष सर्वे करणे. स्वच्छता मोहीम, स्वच्छ भारत, शाळेत आणि परिसरात स्वच्छता मोहिमांचे आयोजन करणे आणि उघड्यावर शौचास जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करणे. आता हे इमॅजिन करून पहा. दैनंदिन शालेय प्रशासन आणि बैठक व्यवस्थापन म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती तयार करायची. यामध्ये पालक, शिक्षक आणि स्थानिक समितींच्या नियमित बैठका आयोजित करणे आणि विषय पत्रिका त्यामध्ये अजेंडा ठरवला जातो आणि इतिवृत्त हे लिहायचा असतो. ऑडिट आणि आर्थिक दस्तऐवज, शाळेचा साठा नोंद वही ज्याला आपण स्टॉक रजिस्टर असं म्हणतो, रोकड वही, कॅशबुक असतो आणि उपयोगिता प्रमाणपत्र UC तयार करून वित्तीय ऑडिट पूर्ण करणे.
हे पण शिक्षकाला दिले गेलेलं काम आहे. काही काही शाळेत हे काम नसेल, पण जास्त करून शिक्षकांना प्रिन्सिपलकडून हे कामं दिली जातात. शालेय पायाभूत सुविधांची देखरेख, वर्गांची पडझड, पिण्याच्या पाण्याची सोय आणि इमारतीच्या दुरुस्ती कामांवर लक्ष ठेवणे आणि त्याचा अहवाल देणे, इतर प्रशासकीय विभाग किंवा स्वायत्त संस्थांद्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणजे इन्व्हिजिलेटर म्हणून काम करणे. शिक्षकांवरील हा ताण कमी करण्यासाठी शासनाने ऑगस्ट 2024च्या GR स्पष्ट सांगितले आहे की निवडणूक, जनगणना आणि आपत्ती व्यवस्थापन या 3 राष्ट्रीय कामाव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांना बंधनकारक असणार नाहीत. पण इतकं मोठं उपकार सरकार शिक्षकांवर करते, पण ह्याच कामाचा शिक्षकांच्या मानसिक, शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतो, याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होतो व ह्याचा प्रायव्हेट स्कूल्स, कोचिंग क्लासेस यांना कसा फायदा होतो, याचा समाजातील अशिक्षित, दुर्बल, मागास वर्गावर काय परिणाम होतो आणि कसा देश जॉबलेस ग्रोथ करत असतो, हे कारणं आहेत. आणि विशेष म्हणजे अशा परिस्थितीत वरिष्ठांकडून अतिरिक्त कामे केली नाहीत तो नोटीसी दिल्या जातात. अशा धमक्या सतत भेटत असतात. विशेष म्हणजे ह्या धमक्या ऑफिशियल परिपत्रक काढून दिल्या जातात. सततच्या अशा परिस्थितीत जगताना शिक्षकांवर यांचा परिणाम होणार नाही हे नवलच. आणि त्यामुळे शिक्षकांना आय प्रॉब्लेम, हेडॅक, मायग्रेन, हाय BP, डायबिटीज, लोअर बॅक पेन, नेक पेन, त्यानंतर व्हेरिकोज वेन्स, रेस्पिरेटरी आणि व्होकल ट्रॅक इन्फेक्शन्स अशा गोष्टी आणि अशी डिसिजेस व्हायला लागतात. अशा परिस्थितीत त्या शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याची कल्पना न केलेलीच बरी. मेंटली स्ट्रेसफुल असल्यामुळे फिमेल मेन्स्ट्रुअल सायकल बिघडून जाते, फॅमिली इश्यूज होतात, डोमेस्टिक व्हायलन्स सारख्या गोष्टी घडतात. काही शिक्षक तर अल्कोहोलसुद्धा घेऊ लागतात. कधी कधी डायव्हर्स सारख्या गोष्टीही त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात. आणि हो, या सगळ्यातून एखादा शिक्षक कामचुकार किंवा काम न करणारा दिसला तर त्या एका शिक्षकामुळे संपूर्ण शिक्षकांना जज केलं जातं. 2 पाल्यांना सांभाळणं आपल्यासाठी कधी कधी अशक्य होऊन जातं. पण हेच शिक्षक त्यांच्या एका वर्गात 60-60 विद्यार्थी एकट्याने सांभाळतात, त्यांना न मारता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.